नुसते पैसे कमवून ठेवतो आणि म्हणतो मला पैसे कमवून ठेवायच्यात, कुणाला ठेवायच्यात. आणि पुन्हा तो कामाला होता आणि ती काम पूर्ण करून स्वतः पायावरती उभा राहिला आणि काम केल्यानंतर पुन्हा पैसा कमवून ठेवला. एखाद्या तिथं 50 ते 40 लाख रुपयाची तुला सॅलरी होती आणि ती सॅलरी पुन्हा त्याला डबट म्हातारा झाला आणि पुन्हा त्याला तो म्हणतो की मला होऊन नाही तर दिसून मी येडा झालो. की पैसा जो कमवला पण पुन्हा म्हातारपणी पुन्हा कोणीकडे जावं ती कळत नाही. आणि तरण्यापणी तो पैसा कमवलेला कुठं घालावं तिला अजून समजलं नाही. ह्यासाठी पैसा हा दोन कामानं वाया जाईल. एक म्हणजे विपरीत कामाला आणि एक दुसरा म्हणजे स्वतःच्या कामाला. ह्याचा फरक पैसा हा पैशावरतीच अवलंबून राहतंय आणि मकाचा फळ मागचा ती फळ हा मका केल्यानंतरच मकाचा कणीसच बनतंय आणि ज्वारी केल्यानंतर ज्वारीच बनते आणि ऊस केल्यानंतर ऊसच बनतो. म्हणून जिंदगीमध्ये येणारी गोष्ट शेतीतूनच येते. पण कळणाऱ्याला उशीर लागतो पण समजणाऱ्याला तर उशीर लागत नाही. ह्याचा विपरीत उपयोग करून काही उपयोग नाही. आणि सूर्याचा प्रकाश हा एकाच ठिकाणी पडतोय पण तो धान हा पूर्णपणे उगवूनच येतोय. की एक प्रकाश पण जिंदगीमध्ये सगळ्या ठिकाणीच काय नाही ते उगवायचं आहे ते उगवतंय. आणि जिंदगीमध्ये लाख अडचणी आहेत पण त्या अडचणीला सामोरं जाऊन कशा उगवायच्यात ती स्वतःवरती उगवून करा. की तुला 30-40 हजार रुपये महिन्याला पगार आहे. ती पगार तुझी काय कामाची. म्हातारपणी तरण्यापणीच तू देवाच्या पाया पडला नाही आणि म्हातारपणी आरती चालू झाल्यावरती काय करतो तू. सुख करता दुःख हरता म्हणून तरण्यापणीच तू ठिकाणी आनंद जीवनामध्ये घ्यायला शिक. आणि म्हणजे म्हातारपर्यंत आपण टिकणार कसं आहे ह्याचा उपयोग आहे. म्हणून तुम्ही जिंदगीपर्यंत संघर्ष स्वतःहून करायला शिका. पैशाचा घमंड दोन कारणामुळे जरी असला तर सूर्याचा प्रकाश एका कारणामुळं चांगल्या ठिकाणीच पडल्यानंतर उगायचं आहे ते उगवतच आहे. आणि जिंदगीमध्ये जी घडायचं आहे ती गोष्ट घडणारच आहे. ह्यासाठी मागं कधी सर नका. आणि ऐकता बघता एक लाईक आणि सबस्क्राईब बेल आयकॉन करा. फेसबुक पेजला जाऊन फॉलोअर्स करून कमेंट करा आणि तिथं तुम्ही मला DM करा किंवा मेसेज करा. तुम्हाला रिप्लाय देतो आणि तुम्हाला सांगतो जिंदगीमध्ये अडचण कशी आली तर ती सामोरं जायचं. वर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथं जाऊन करा फॉलोअर्स. आणि जिंदगीमध्ये फॉलोअर्स हा म्हणण्याचा शब्द आहे पण फॉलोअर्स हा दोन कारणामुळं एक मेहनतीनं आणि एक होऊन केलेला. तसं जिंदगीमध्ये मेहनत होऊन करा दाखवून करू नका. की तू आज काम करायची तुला कोणाला सांगू नको मी आज ही काम करणार आहे 40 लाखाचं ते उद्याच्याला तू होऊन कर. पण आज करून दाखवू नको की तू आज करणार आहे म्हणल्यावरती उभ्या जिंदगीपर्यंत तू सक्सेस होणारच नाही. तुझ्यापाशी पैसा किती आहे पण त्या पैशाचा उपयोग नाही जिंदगीमध्ये. हे करायचं आहे ते स्वतःला कर. गोष्ट हा सूर्याच्या प्रकाशासारखी जिंदगीमध्ये असली तर चालत पण पक्षी हा एका ठिकाणीच हा बसतो असं नाही. मका हा फळातून एखादा जनावरच खातं म्हणून ते खाऊ शकतं. माणूसच खातं म्हणून खाऊ शकतं. पण फळ हा कायम ठिकाणी जरी असला तर ऊस पण माणूसच खातो. ह्या जिंदगीमध्ये दोन्ही सजीव जरी असलं तर निर्जीव जरी धोंड असला तर ती धोंडा घातल्यावरती दोन भाग झालं. सजीव काय निर्जीव काय. तर जिंदगीपर्यंत हा टिकून राहिला होता धोंडा पण दोन गुहाल घातलं पण त्या धोंड्याचं दोन तुकडं झालं. तसं जिंदगीपर्यंत वार काय करायची समोर येऊन करा म्हणा. पाठीमागं तर कुत्रं शेर बनतंय. ह्यासाठी जिंदगीपर्यंत टिकायचं आहे ती कसं स्वतःहून टिका. की वरच्यापर्यंत आपण जायचं प्रयत्न करू नका. मेल्यावरती आपण काहीच घेऊन जाणार नाही. पण जित्यापणी दोन भाग व्हायच्या आधी जिंदगीपर्यंत टिकून राहावा आणि जिंदगीला आकार देऊन जगा. मग म्हातारपणी चाय पिताना तोंड हलतंय चाय पिताना तोंड हलते आणि जित्यापणीच पैसा खर्च केला नाही आणि आता म्हणते मला काय तर खायला आणणार. अहो जित्यापणीच तुम्ही जिंदगीचं उपाशी मार नका. जिंदगी जीव मारून टाक नका. पोटाला पोट भरून खावा म्हणजे आपल्याला चालताना सरळ चालाली नाही सापासारखं. साप सुरी दारू पाजली नाही तर तो पळायची पळणार आहे आणि काय त्यानं खाल्लं काय ते थांबायची थांबणारच आहे. पण त्यानं काही नाही खाल्लं का ती पुन्हा पूर्णपणे चालत जसं ते आट्याला आहे त्या आटलीनुसार चालत जातं. तसं जिंदगीपर्यंत आपल्याला आटेल काय आणि काय ह्याचा संबंध काय नाही. आपल्याला स्वतःच्या हिमतीचा वापर करून करा. की पुन्हा याला भोग बघण्यासाठी आपल्याला तयारी आहे नाही भोग बघण्यासाठी. देवानं आपल्याला जन्म दिला आहे पण भोग
कुठं चुकला नाही ही ध्यानात राहू द्या, म्हणजे जिंदगीपर्यंत आपलं स्वार्थ घालायला उशीर लागणार नाही. हीच मागं कारण राहायचं की आपण पोटाला पोट भरून खाल्लं नाही, सगळं पोराच्या हवाली केलं आणि स्वतःहून काठीवरती आला आणि पुन्हा बेकारी झाला आणि पुन्हा बघणारं कोणच नाही. ह्यासाठी तयारीनंच आधीपर्यंत राहावा, म्हणजे म्हातारपर्यंत आपल्याला टिकून राहायचं आहे. तुझा पैसा काय करायचा आहे? तुला पेन्शन आहे आता महिन्याला 10,000 रुपये, 10,000 तुला गोळ्या औषधाला जातात 5-6 तर 4-5 हजार रुपये. ज्यांना लाख रुपये होती पगार त्यांना पेन्शन आहे 50, त्यांना आजारी पडतात, टेन्शन, माना हलतात, चहा प्याताना प्यायला येत नाही, पोटाला पोट भरून खाता खाता डोळ्यातून पाणी येतंय, खाता खाता आजारी पडावं लागतंय. काय हे कारण? तर आधीच तुम्ही शरीराची काळजी घेतली नाही, ती आता दोष फिरून तुमच्याकडेच येणार आहे. दोष फिरून हा आपल्याकडची येणार आहे, नाही दुसऱ्याकडची जाणार आहे. म्हणून स्वतःची पैशाकडे बघून स्वतःची काळजी करा, नाही दुसऱ्याला कमवून ठेवायचे म्हणून. हा ध्यानात राहू द्या.